नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणीतील विधान व कारण म्हणजेच अझर्शन अँड रिझन हा घटक अभ्यासणार आहोत। हा घटक शिक्षकाभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्रत्येक बॅचला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला आज शिकायचा आहे। हा प्रश्न इतर कुठल्या परीक्षेत आलेला आहे तर बघा, NTPC असेल, बँक PO असेल, या ज्या सेंट्रल एक्झाम ज्या आहेत याला सर्रास हा प्रश्न विचारला जातो। त्याचप्रमाणे नेटच्या एक्झाम असतील, सेट नेट, त्या एक्झामला सुद्धा हा प्रश्न जास्त प्रमाणामध्ये विचारला जातो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण याची थोडीशी कन्सेप्ट समजून घेऊयात की विधान आणि कारण याच्यावरती प्रश्न कसे येतात, काय विधानं कशी असतात, कारणं कशी असतात। आता बघा, याच्यामध्ये एक विधान आणि एकच कारण दिलं जातं। म्हणजे असं विधान दिलं जाईल की समजा एक जनरल मी तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी देतोय बघा विधान। आता असं दिलं समजा की महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन बीडला होते। महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन बीडला होते आणि दुसरं याच्यावरती कारण दिले याचं बीडला पाऊस जास्त पडतो। आता बघा, एक विधान दिले, एक कारण दिले। मग आता असे ज्यावेळेस आपल्याला विधान आणि कारण दिली जातील तर त्याच्यावरती आझर्शन शब्दाचा अर्थच काय होतो? विधान, आझर्शनचा अर्थ काय होतो की तथ्य, फॅक्ट, सत्यता। म्हणजे या विधानामध्ये किती सत्यता आहे ती सत्यता तुम्हाला चेक करायची आणि त्याच्यावरून त्याचं कारण चेक करायचं आहे। आता मग पहिल्यांदा आपण विधान पाहूयात। महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन बीडला होते, सगळ्यात जास्त उत्पादन बीडला होते। हे सत्य आहे किंवा असत्य आहे हे कसं कळणार आहे तुम्हाला? तर एक हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कसा आहे तर नॉलेज बेस प्रश्न आहे। म्हणजे प्रश्नांचे दोन प्रकार पडतात पहा। एक कॉमन सेन्स बेस, म्हणजे एक सर्वसामान्य आपल्याला वास्तविक जीवनाशी संबंधित असल्यामुळे आपल्याला समजतं की हा प्रश्न याचं उत्तर काय आहे हे कॉमन सेन्सने समजतं। आणि काही प्रश्न मात्र ह्यांना सोडवण्यासाठी काय असणं गरजेचं आहे तर नॉलेज असणं गरजेचं आहे। मग आता तसा हा प्रश्न काही प्रमाणात कॉमन सेन्स बेस आहे, काही प्रमाणात। आता बघा, महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन बीड जिल्ह्यात होते। बीड जिल्ह्यात सर्वाधिक ऊस उत्पादन होतं का? नाही होत। कारण आपल्याला सर्वसामान्य माहिती आहे, आपल्याला पर्जन्यमान थोड्याफार प्रमाणात मध्ये अंदाज आहे, आपण शिकलेलो आहोत, महाराष्ट्राच्या आपण भौगोलिक परिस्थिती पाहिलेली आहे। तर बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे, सगळ्यात जास्त ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यातले असतात। महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन बीडला होणार आहे का? नाहीये। हे काय चूक आहे, काय आसर्शन या ठिकाणी काय आहे तर चूक आहे। मग आता या ठिकाणी त्याचं कारण बघा, कारण बीडला पाऊस जास्त पडतो। बीडला पाऊस कुठं जास्त पडतो का? नाही पडते। बीडला पाऊस जास्त पडत नाही, म्हणजे या ठिकाणी काय आहे, दोन्ही या ठिकाणी चूक आलं। मग अशा पद्धतीने आता इथं तुम्ही काय वापरलं, तुम्हाला असणाऱ्या ज्ञानाचा उपयोग करून ठरवलं की हे दोन्ही चूक आहे। पण याच्याऐवजी जर समजा आता या ठिकाणी हे पहिलं विधान जसं तसं असतं, फक्त आता इथं मी म्हणलं असतो जास्तच्या ऐवजी इथं आता मी करतो कमी। आता विधान दिलंय महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन बीडला होते, बीडला पाऊस कमी पडतो। आता बघा, आझर्शनच या ठिकाणी चुकीचं आहे। आता हे कसं काढलं तुम्ही? कारण तुम्हाला फॅक्ट माहिती आहे, तुम्हाला काय आहे फॅक्ट माहिती आहे की बीडला पाऊस ऊस उत्पादन सगळ्यात जास्त होत नाही। आणि पुढं आता म्हणले तुम्ही बीडला पाऊस कमी पडतो। आता या ठिकाणी बघा, रिझन या ठिकाणी बरोबर आहे,
काय बीडला पाऊस कमी पडतो, हे या ठिकाणी काय आहे बरोबर आहे. मग अशा वेळेला उत्तर काय देणार तुम्ही? आता बघा मागाशी काय उत्तर दिलं होतं तुम्ही, हे अझर्शन आणि रिझन दोन्हीही चूक, अशा पद्धतीने तुमचं उत्तर आलं असतं. आता काय उत्तर येईल तर अझर्शन चूक आहे आणि रिझन बरोबर आहे. बरोबर. मग जरी इथं मी लिहिलं की महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन बीडला होत नाही, बीडला होत नाही, वाक्य बदललं. आता बघा बीडला होत नाही, आता याचा अर्थ काय होईल, महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन बीडला होत नाही. विधान काय आहे? सत्य आहे. बीडला ऊस उत्पादन होत नाही म्हणजे आदर्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्याचं कारण बीडला पाऊस कमी पडतो. कारण बीडला पाऊस कमी पडतो म्हणजे आता बघा आदर्शन पण बरोबर आहे आणि रिझन पण बरोबर आहे. एक चूक एक बरोबर असलं जास्त अवघड नाहीची. एक चूक एक बरोबर तिथं आपल्याला ऑप्शनमध्ये सापडणारच आहे. पण जर दोन्ही बरोबर असतील तर मग पुढची गोष्ट एक आपल्याला समजून घ्यावी लागते. काय? पहिलं आदर्शन बरोबर आहे, रिझन पण बरोबर आहे. मग आपल्याला त्याच्यात ऑप्शनमध्येच विचारलं जातं की काय, एक म्हणजे आदर्शन बरोबर आहे आणि त्याचं कारण हे पण बरोबर आहे म्हणजे दोन्ही या ठिकाणी सत्य आहेत. आणि कारण हे म्हणजे आर हे इथं आर आणि ए हे शॉर्टकट वापरला जातो. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये दिलेलं असतं, दुसऱ्या पर्यायामध्ये आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. मग कधी कधी काय असतं की वेगळीच एक काहीतरी गोष्ट दिलेली असते की ती याचं स्पष्टीकरण असू शकत नाही, मात्र दोन्ही घटना सत्य असतात. दोन्हीही घटना सत्य आहेत, मात्र दुसरं जे आहे ते पहिल्याचं स्पष्टीकरण नसतं. अशी एक स्टेज आहे. आता या उदाहरणामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन बीडला होत नाही कारण बीडला पाऊस कमी पडतो. म्हणजे या ठिकाणी पहिल्या सेंटेन्सवर आधारित हे असणार आहे आणि हे याचं असणारं करेक्ट या ठिकाणी बघा स्पष्टीकरण आहे. काय स्पष्टीकरण दिलंय ना, बरोबर दिलंय का, कारण बीडला पाऊस कमी पडतो, बीडला पाऊस कमी पडतो म्हणून उत्पादन होत नाही. कारण बीडला पाऊस कमी पडतो म्हणून उत्पादन होत नाहीये. म्हणजे या ठिकाणी जर पहिलं बरोबर आहे आणि दुसरं बरोबर आहे त्यावेळेस आपल्याला दुसरं चेक करावं लागतं की ते त्याचं स्पष्टीकरण आहे किंवा नाही. आणि हे स्पष्टीकरण कसं ओळखायचं, तिथं शब्द टाकायचा कारण शब्दाने पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जर लिंक होत असेल, ते योग्य जुळत असेल तर या ठिकाणी हे आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे हे उत्तर लिहायचं. आणि जर जुळत नसेल तर आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही, अशा पद्धतीचे प्रश्न लिहायचे. आता हे सगळं तुम्हाला इथं व्हर्च्युअली न सांगता मी या ठिकाणी प्रश्नांना डायरेक्ट सुरुवात करतो. आता बघा हा प्रश्न या ठिकाणी आला, कॉमन सेन्स बेस्ड प्रश्न आहे. सहजासहजी कुणालाही कळणार आहे, एवढा सोपा प्रश्न येत नाही असा प्रश्न आहे. पहिल्यांदा मी मुद्दा म्हणून सोपा प्रश्न घेतला आहे, त्याच्यानंतर आपण पुन्हा नॉलेज बेस्ड पण प्रश्न कसे असतात ते पण पाहणार आहोत. आता बघा पहिला प्रश्न काय सांगतोय, वनस्पतीशास्त्र प्राणी संबंधित आहे. विधान काय सांगतंय, वनस्पतीशास्त्र प्राणी संबंधित आहे. वनस्पतीशास्त्र कुठं प्राणी संबंधित आहे, वनस्पती संबंधित असणार आहे. म्हणजे हे आदर्शन या ठिकाणी काय आहे, चुकीचं आहे. हे आदर्शन काय आहे, चुकीचं आहे. बर पुढं कारण काय दिलंय, प्राण्यांचा अभ्यास बॉटनी म्हणून ओळखला जातो. प्राण्यांच्या अभ्यासाला झुलॉजी म्हटलं जातं, इथं याला म्हटलं जातंय बॉटनी. बॉटनी म्हणजे हे आदर्शन सुद्धा काय आहे, ते रिझन सुद्धा काय चूक आहे. मग आदर्शन पण चूक आहे आणि रिझन पण चूक आहे, दोन्ही चूक आहे. मग दोन्ही गुद्ध बघितलं, दोन्ही ए आदर्शन म्हणजे ए आणि रिझन म्हणजे आर, दोन्हीही खोटे आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे असणारं उत्तर आहे. कॉमन सेन्स बेस्ड प्रश्न होता, आपल्याला सहजासहजी सुटला. मात्र आता जो प्रश्न आहे, आता इथला प्रश्न पहा, टेटचाच प्रश्न आहे हा. पण काय आहे, 15 डिसेंबर 2017ला 9च्या बॅचला आलेला प्रश्न आहे. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेवरील आक्रमणानंतर प्रथम खाडीचे युद्ध झाले. प्रथम खाडीचं युद्ध म्हणजे फर्स्ट गोल्फ वॉर. गोल्फ कंट्री आपल्याला माहिती असतील कोणत्या,
तर कुवेतपासून आपण बघितलं सौदी अरेबिया, UAE, ह्या काय आता सगळ्या खाडीचे असणारे ते देश आहेत. 6 कंट्री या खाडीच्या याच्यामध्ये आहेत. गोल्फ कंट्री त्याला म्हटलं जातं. मग आता यांच्यावरती हे जे खाडीचं युद्ध जे झालं ते कधी झालं, आणि आता पुढचं ते वाक्य दिलंय, दहशतवादी हल्ल्यात जुळ्या व्यापारी टॉवर उद्ध्वस्त झाले. आता हे जुळ्या व्यापारी टॉवर्स असंच बरं का, जुळं म्हणायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं हे केलंय. मी जसंचे तसेच या ठिकाणी, कारण हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे म्हणून मी या ठिकाणी बदलला नाही. या ठिकाणी जर आपण खाली पाहिलं तर ट्विन्स म्हणजे जुळं व्यापारी टॉवर म्हणजेच वर्ल्ड ट्रेड सेंटर. आता मग आपल्याला जर या विषयाचं, जर ही घटना जुनं खाडीचं युद्ध कधी झालं, हे खाडीचं युद्ध कधी झालं हे जर माहिती नसेल तर आपण या घटनेतील संबंध लावू शकतो का? लावू शकत नाही. हा नॉलेज बेस्ड प्रश्न आहे. मग आता इथं बघा, इथं आपल्याला हे कळणं गरजेचं होतं की युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिका आहे. या अमेरिकेवरती आक्रमणानंतर, अमेरिकेवरती आक्रमण कधी झालं होतं, दहशतवादी हल्ला कधी झाला होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कधी झाला होता, आपण तो लाईव्ह हल्ला पाहिलेला आहे. याआधी कधी असे दहशतवादी हल्ले आपल्याला पाहता आले नव्हते. अमेरिकेमधला मात्र पहिल्यांदा आपण पाहिला होता की विमान कसं आलं, वर्ल्ड ट्रेड सेंटरला कसं धडकलं, त्याच्यानंतर दुसरं विमान पुन्हा 17 मिनिटांनी आलं, ते दुसऱ्या टॉवरला या ठिकाणी धडकलं, त्याच्यानंतर तिसरं विमान पण होतं. म्हणजे या ठिकाणी बघा, हे जो वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती जो हल्ला झाला होता आपल्याला माहिती आहे, अल-कायदा ओसामा बिन लादेनने केला होता. म्हणजे 1998 पासूनच त्या हल्ल्याची प्लॅनिंग केली. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधले 19 तरुण हे 1-1, 2-2 करून अमेरिकेला पाठवले. अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी तिथं विमान चालवण्याचं, वैमानिकाचं ट्रेनिंग त्या ठिकाणी घेतलं. तिथं ट्रेनिंग घेतलं, 19 जण पाठवले होते. आणि या हल्ल्याची सगळी प्लॅनिंग करून त्यांनी 2001 साली 9/11/2001ला, म्हणजे हल्ला कधी झाला हा, 9/11/2001 या दिवशी हल्ला झाला. त्यांनी काय केलं, 4 विमान या ठिकाणी हायजॅक केले, डोमेस्टिक विमानं. 4 विमानं म्हणजे 5-5चे गट केले, 15 म्हणजे 5, पहिला 5 जणांचा गट त्यांना एक विमान हायजॅक करायला लावलं, दुसरा 5 जणांचा गट त्यांना एक, तिसऱ्या 5 जणांचा गट, राहिले किती पुन्हा 4, त्या 4 जणांनी पुन्हा एक विमान, असे 4 विमानं या ठिकाणी एकाच वेळेला हायजॅक केले होते. पहिलं विमान धडकलं वर्ल्ड ट्रेड सेंटरला, 108 मजल्याची इमारत 80 मजल्यामध्ये धडकलं. दुसरं विमान त्याच्यानंतर 17 मिनिटांनी येऊन धडकलं. जवळजवळ त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये 2996 लोक मेले होते. एवढा भयानक अमेरिकेवरती. आणि तेवढ्यावर थांबलं नव्हतं, पुन्हा दुसरं विमान हे मिलिटरीचं जे त्यांचं स्टेशन होतं त्याच्याकडे निघालं, पण त्या ठिकाणी अचूक त्यांना तो निशाणा साधता आला नाही, म्हणून ते दुसरीकडे धडकलं. मात्र त्याच्यात सुद्धा जीवितहानी झाली, विमानामधले लोक तर मेलेच मेले. चौथं जे विमान होतं, हे विमान त्यांना व्हाईट हाऊसवर म्हणजे वॉशिंग्टनमध्ये या ठिकाणी ते धडकवायचं होतं. पण मात्र हे होत असताना काय झालं की त्या विमानामधले जे अमेरिकी नागरिक होते यांना कळून चुकलं, आपण तर आता मारणार आहेत. मग आता याच्यापेक्षा काहीतरी, अजून काहीतरी वेगळं होण्यापेक्षा मग तिथल्या 3 नागरिकांनी त्यांच्यावर अटॅक केला. आणि हा अटॅक पाहून बाकीच्या नागरिकांनी सुद्धा त्यांच्यावरती अटॅक केला आणि ते मध्येच विमान क्रॅश झालं, वॉशिंग्टनपर्यंत पोहोचलं नाही. हा हिस्ट्री आपल्याला, हे थोडंफार आपल्याला माहिती असलं तर या ठिकाणी आपण हे म्हणजे अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला कधी झाला, सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 3000 लोक मरणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. आणि हा दहशतवाद जर कुणी पोचला असेल ना तर तो अमेरिकेने पोचलेला आहे. या अगोदर अमेरिकेने अल-कायदाला कुणी मोठं केलं, बगदादी कुणी उभा केला, हे सगळ्या गोष्टी अमेरिकेने केल्या. ज्यावेळेस अमेरिकेच्याच वरती ज्यावेळेस आघात झाला त्यावेळेस मग तिथून पुढे अमेरिकेने उपाययोजना सुरू केली. तोपर्यंत भारताच्या विरोधी राष्ट्रगटामध्ये अमेरिका होता. चला, ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहिती आहेत. आता मग खाडीचं युद्ध कधी झालं, आता हे आपल्याला याच्यामध्ये हे रिझन हे बरोबर आहे, हे कळलं. कारण दहशतवादी हल्ला झाला, त्याच्यामध्ये व्यापारी जे वर्ल्ड ट्रेड सेंटर होतं त्याचा या ठिकाणी ते दोन्ही पण साऊथचं उडलं
नॉर्थचं उडलं, दोन्ही पण उडले होते, म्हणजे ते उद्ध्वस्त झाले. हे दहशतवादी हल्ल्याने हे उद्ध्वस्त झालं, हे खरंय. 2001ला झालं. पण खाडीचं युद्ध कधी झालं होतं, गोल्फ वॉर कधी झालं होतं? तर गोल्फ वॉर कधी झालं होतं तर बघा, इराक म्हणजे 80च्या दशकापासूनच बघा, 1980 पासूनच तसं थोडं इराक आणि इराण यांच्यामध्ये वाजलं. सद्दाम हुसेन त्यावेळेस इराकचे राष्ट्राध्यक्ष होते, हुकुमशाह. त्यांनी इराणवर हल्ला चढवला आणि यांना हल्ला करण्यासाठी मदत मात्र कोणी केली? ह्या GUAने केली, सगळ्यांनी. म्हणजे कुवेतने केली, सौदी अरेबियाने केली. सौदी अरेबिया आणि कुवेतने जास्तीत जास्त मदत केलेली होती. त्यात कुवेत हा शेजारचं राष्ट्र होतं, त्यांना जवळजवळ $14 बिलियन एवढी या ठिकाणी मदत केली होती. आणि एवढा युद्ध जवळजवळ 5 वर्ष ते युद्ध, 5 ते 7 वर्ष युद्ध चाललं. युद्ध चालल्याच्या नंतर याच्यामध्ये प्रचंड याचं इराकचं नुकसान झालं. युद्धामध्ये कधीही कुणाचं चांगलं होत नाही. आणि हे झाल्याच्या नंतर मग ज्यावेळेस कुवेत सद्दाम हुसेनला पैसे मागायला लागला, त्यावेळेस सद्दाम हुसेनला पैसे देणं तर जड झालं होतं. त्यात पुन्हा काय झालं होतं की कुवेतने जे इराकचं जे तेल आहे ते तेल सुद्धा त्या ठिकाणी खाणून चोरी करून तेलाची विकत होतं. हे ज्यावेळेस सद्दाम हुसेनच्या लक्षात आलं, सद्दाम हुसेननी त्यांना पैशाची मागणी केली $10 बिलियन. पण हे $9 बिलियन ते द्यायला तयार झाले. फक्त $1 बिलियन वरून त्यांचं युद्ध सुरू झालं आणि सद्दाम हुसेननी कुवेतवरती अटॅक केला. कुवेतवरती ज्यावेळेस अटॅक केला त्यावेळेस अमेरिकेने सांगितलं की सद्दाम हुसेनला हल्ला करू नका, पण सद्दाम हुसेननी ते मानलं नाही. म्हणून अमेरिका आणि अमेरिकेचे जे 34 मित्र राष्ट्र होते यांनी कुवेतची बाजू घेतली. मग अमेरिकेने इराकवरती हल्ला चढवला आणि हे युद्ध भरपूर चाललं. मग त्याच्यावरती इराकवरती एवढे अटॅक झाल्याच्या नंतर जवळजवळ 27 फेब्रुवारी 1991ला, म्हणजे 27/2/1991ला हे युद्ध संपलं थोडक्यात. मग तिथून पुढं त्यांनी कुवेतवरून माघार घेतली इराक. मग आता हे युद्ध नंतर झालंय का अमेरिकी हल्ल्याच्या? 1991ला झालं म्हणल्यावर हे त्यावेळेस संपलं होतं समजा. मग हे अगोदर झालेलं आहे ना, नंतर नाही झालं. म्हणजे काय आहे की आझर्शन या ठिकाणी काय आहे? चूक आहे. आझर्शन या ठिकाणी चूक आहे, मात्र रिझन या ठिकाणी बरोबर आहे. मग असा ऑप्शन कुठं आहे तर बघा काय पाहिजे आपल्याला की हे खोटं आहे. हे म्हणजे काय? आझर्शन या ठिकाणी खोटं आहे, मात्र रिझन बरोबर आहे. मग इथं ऑप्शन नंबर डी मध्ये आपल्याला दिसतंय बघा काय आहे, आझर्शन खोटे आहे परंतु रिझन सत्य आहे. ऑप्शन नंबर डी हे या ठिकाणी असणारं उत्तर आहे. आता जर आपण बघितलं पुढचा प्रश्न, हा 12 डिसेंबर 2017ला 12:30च्या बॅचला आलेला प्रश्न आहे. ब्रिटिश साम्राज्याने भारतात ख्रिस्तीपणाची स्थापना केली. म्हणजे काय? ख्रिश्चन धर्माची जी स्थापना आहे ती ब्रिटिशांनी केली असं त्यांना म्हणायचं. आणि पुढचं दिलंय काय? ब्रिटिश साम्राज्याने धार्मिक वर्चस्वाची धोरणे पसंत केली. आता पहिल्यांदा बघा, ब्रिटिशांमुळे ख्रिश्चन धर्म भारतात आला का? तर नाहीये. ब्रिटिशांच्या अगोदर सुद्धा ख्रिश्चन धर्म भारतामध्ये होता. म्हणजे असं म्हटलं जातं, जो म्हणजे थोमा नावाचे जे ख्रिश्चन धर्मप्रसारक होते ते पहिल्यांदा केरळमध्ये आले. केरळमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी धर्मप्रसार केला. त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये गेले आणि म्हणजे इंग्रजांच्या येण्याच्या बरंचसा अगोदर ख्रिश्चन धर्म हा भारतात पोहोचलेला होता. म्हणजे या ठिकाणी ब्रिटिशांनी ख्रिश्चन धर्म भारतात आणला हे म्हणणं काय आहे? चुकीचं आहे. म्हणजे आदर्शन या ठिकाणी काय आहे? चुकीचं आहे. ब्रिटिश साम्राज्याने धार्मिक वर्चस्वाची धोरणं पसंत केली हे मात्र या ठिकाणी बरोबर आहे की धार्मिक वर्चस्व जर राखलं, ह्याचे जे धोरणं आहेत हे कुणी? ब्रिटिशांनी या ठिकाणी पसंत केली होती. म्हणून या ठिकाणी हे सुद्धा पाहिल्यासारखंच आहे. काय? याचं आझर्शन या ठिकाणी चूक आहे. म्हणजे आपण बघितलं आझर्शन खोटं आहे मात्र रिझन बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी हे या ठिकाणी असणारं उत्तर आहे. त्याचप्रमाणे आता पुढचा जर प्रश्न पाहिजे झाला, काय प्रश्न? हा 12 डिसेंबरला आलेला प्रश्न आहे 12:30च्या बॅचला.
भारतीय लष्करामध्ये नौसेनाधिपती सर्वोच्च संभाव्य स्थान आहे. आता बघा भारतीय, आता इथं बघा इंग्लिशमध्ये वाचा वाटलंच तर ॲडमिरल इज द हायेस्ट पॉसिबल रँक इन इंडियन आर्मी. आता आर्मीमध्ये म्हटलंय बरं का. मग आर्मीमध्ये ॲडमिरल ही सर्वोच्च पोस्ट आहे का? नाही. आर्मीमध्ये असणारी जी पोस्ट आहे सर्वोच्च असणारी पोस्ट कोणती आहे तर जनरल आहे. कोणती आहे? जनरल आहे. म्हणजे या ठिकाणी आदर्शन हे या ठिकाणी पहिलं चुकीचं आहे. ॲडमिरल नाही आहे तर जनरल आहे. बरं, आता पुढचं रिझन वाचा. भारतीय नौदलाचे मुख्य अधिकारी, आता नौदलाचे मुख्य अधिकारी यांना सामान्य म्हणून ओळखले जाते. सामान्य म्हणजे काय? जनरल. थोडक्यात काय येतं? जनरल. मग हे जनरल म्हणून ओळखले जाते म्हणजे इथं बघा द चीफ ऑफ स्टाफ ऑफ इंडियन नेव्ही इज नोन ॲज जनरल. म्हणजे इंडियन नेव्हीच्या मुख्य अधिकाऱ्याला जनरल म्हटलं जातं का? नाहीये. त्याला काय म्हटलं जातं? ॲडमिरल म्हटलं जातं. ॲडमिरल म्हटलं जातं. म्हणजे या मराठी वाक्यावरून आणि इंग्लिश वाक्यावरून पण काय आहे? दोन्ही पण चूक आहे. दोन्ही पण काय आहे? चूक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघायला पाहिजे होतं इथं पण ए आणि बी दोन्ही खोटं आहे असं ऑप्शनच नाही. बघा ए सत्य आहे परंतु बी खोटे, असं दोन्ही खोटे आहे असं ऑप्शनच नाही याच्यामध्ये. एक खरं एक खोटं. इकडं इथं पण पहा दोन्ही सत्य आहे मात्र आर एचे योग्य स्पष्टीकरण आहे आणि दुसऱ्यात दिलंय हे पण सत्य आहे पण आर एचे योग्य स्पष्टीकरण नाही. असे प्रश्न दिले जातात. असा प्रश्नच या ठिकाणी दोन्ही खोटे असा या ठिकाणी ऑप्शनच नाही. ऑप्शनच नाही. मग आता करायचं काय? तर आता मग करायचं काय हे कळण्या अगोदर तुम्हाला मी या ठिकाणी प्रश्नपत्रिका दाखवतो म्हणजे तुम्हाला काय घोळ झालाय तो लक्षात येईल. ही प्रश्नपत्रिका आहे पहा. प्रश्नपत्रिकेतला प्रश्न हा जसाच तसा ठेवलाय. तुम्हाला दिसत नाही म्हणून मी या ठिकाणी मोठी करून या ठिकाणी दाखवतो. बघा आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल इथं. अरे सेम जसं मी लिहिलंय तसंच आहे. इकडं वरती काही दुरुस्ती काही कुठंच काही नाही. ॲडमिरल इज द हायेस्ट पॉसिबल रँक इन इंडियन आर्मी तसंच आहे. आणि याचं उत्तर काय दिलंय बघा. काय? दोन्ही ए आणि बी दोन्ही खरे आहे. इथं बघा बी याचं ऑप्शन दिलंय. बी दोन्ही खरे आहे परंतु ए ती आर हे एचे स्पष्टीकरण नाही. आता हे कोणत्या अँगलनी बरोबर आहे का? कोणत्याच अँगलनी बरोबर नाही आहे. म्हणजे इथं आता काय पाहिजे होतं? या प्रश्न दुरुस्त कसा करावा लागणार आहे याच्यात मी तुम्हाला सांगतो. आता इथं बी उत्तर येण्यासाठी बघा हे बी उत्तर येण्यासाठी यांनी तर बी उत्तर दिलंय. काय दिलंय उत्तर? बी उत्तर दिलंय. मग बी उत्तर देण्यासाठी काय असायला पाहिजे? तर इथं बी उत्तर येण्यासाठी हे पाहिजे काय? इथं नौसेनाधिपती याच्या ऐवजी नाव काय द्यायला पाहिजे होतं? जनरल. नाव काय द्यायला पाहिजे होतं? जनरल. भारतीय लष्करामध्ये जनरल सर्वोच्च संभाव्य स्थान आहे. मग आदर्शन हे बरोबर झालं असतं. मग आदर्शन काय झालं असतं? हे बरोबर झालं असतं. आणि दुसऱ्यामध्ये पण पुन्हा दुरुस्ती आहे. भारतीय नौदलाचे मुख्य अधिकारी सामान्य म्हणून ओळखले जातात. तर याच्याऐवजी काय म्हणायला पाहिजे होतं? नौसेनाधिपती किंवा त्याला काय म्हणतात? ॲडमिरल. ॲडमिरल म्हणून ओळखले जातात. मग हे पण ॲझर्शन ते रिझन बरोबर आलं असतं. मग ॲझर्शन बरोबर आहे, रिझन बरोबर आहे मात्र हे याचं स्पष्टीकरण नाही म्हणून ऑप्शन नंबर बी हे या ठिकाणी आलेलं उत्तर असतं. कधी? हे जर असं असतं तर. मात्र आता यांनी याच्यामध्ये चूक केलेली आहे. याच्यावरती जर आक्षेप घेतला असता तर हा सुद्धा प्रश्न बाद झाला असता. हा प्रश्न तुम्हाला मी दाखवलाय. आता तो तुमच्या प्रश्नपत्रिकेतला असणारा प्रश्न आहे पहा. चला आपण पुढचा या ठिकाणी आणि तुम्हाला इथं पाहण्यासाठी पहा म्हणजे असं जर कोणाला भरोसा वाटत नसला तर या ठिकाणी मी हे सुद्धा घेतलेलं आहे की त्याच्या असणाऱ्या ज्या पोस्ट आहेत आर्मीमध्ये सर्वोच्च असणारी पोस्ट कोणती आहे? जनरल आहे पहा. त्याच्यानंतर कोणती? लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, लेफ्टनंट कर्नल, मेजर, कॅप्टन आणि लेफ्टनंट हे असणाऱ्या उतरत्या क्रमाने असणाऱ्या मी पोस्ट सांगितले. ही सर्वोच्च पोस्ट पहिल्यांदा. नेव्हीमधली सर्वोच्च पोस्ट कोणती आहे? ॲडमिरल आहे.
ॲडमिरलच्या नंतर कोणती असते? व्हाईस ॲडमिरल, त्याच्यानंतर असतो रिअर ॲडमिरल, नंतर असतो कोमोडोर, नंतर कॅप्टन, नंतर कमांडर, नंतर लेफ्टनंट कमांडर, लेफ्टनंट आणि सब लेफ्टनंट. जर आपण एअरफोर्समधले असणारे पद जर पाहिले तर बघा, एअर चीफ मार्शल, एअर मार्शल, एअर व्हाईस मार्शल, एअर कमोडोर, ग्रुप कॅप्टन, विंग कमांडर, स्क्वाड्रन लीडर, फाईट लेफ्टनंट आणि फ्लाइंग ऑफिसर. हे असणारे हे काय तर सर्वोच्च असणारे हे पद आहेत. ओके, म्हणजे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की याच्यामध्ये. आणि अजून पुन्हा गेल्याच वर्षी पाठीमागच्या वर्षाच्या नाही 2000 मला वाटतं 19ला CDS पद भारताने निर्माण केलं, चीफ डिफेन्स स्टाफ. चीफ डिफेन्स स्टाफ म्हणजे या 3 इंचे जे प्रमुख आहेत त्यांच्यावरती पण नियंत्रण करणारा हे कोण होते? बिपिन रावत होते पाठीमागे हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये. आता त्याच्या जागेवर कोण? आपले MM नरवणे म्हणजे मनोज मुकुंद नरवणे हे या ठिकाणी CDS म्हणून या ठिकाणी आता कार्य पाहत आहेत. म्हणजे हे आपल्याला जर माहिती असलं तर आपण असे प्रश्न सोडू शकतो. हे नॉलेज बेस्ड प्रश्न आहेत. आता या ठिकाणी बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे काय? रक्तस्राव थांबवण्यासाठी रक्तपेशी आवश्यक असतात. आता बघा, रक्तपेशी, आता रक्तपेशी म्हणजे आपलं बघा, रक्त हे 2 घटकापासून बनलेलं असतं. काय? रक्तद्रव्य आणि रक्तपेशी. रक्तपेशींचे 3 प्रकार पडतात: लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तपट्टिका किंवा रक्तबिंबिका. मग आता इथं बघा, रक्तस्राव थांबवण्यासाठी रक्त गोठलं पाहिजे आणि रक्त गोठण्यासाठी या 3 पेशीमधली एक पेशी असते, तिलाच आपण ब्लड प्लॅटलेट्स म्हणतो किंवा रक्तपट्टिका म्हणतो. मग ती रक्तपट्टिका गरजेची असते, म्हणजे ती रक्तपेशी आहे, एक त्यातली एक काय रक्तपेशी आहे. म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा या ठिकाणी विधान काय आहे? बरोबर आहे, रक्तपेशी गरजेच्या असतात. मात्र हे भाषांतर चुकलेलं आहे बरं का. त्यांना इथं रक्तपेशी न म्हणता तिथं ब्लड प्लॅटलेट्स म्हणायचं होतं. कारण बघा, आदर्शन काय दिलं इथं इंग्लिशमध्ये? ब्लड प्लॅटलेट्स आर रिक्वायर्ड टू स्टॉप ब्लिडिंग. म्हणजे ब्लडिंग रोखण्यासाठी ब्लड प्लॅटलेट्स गरजेचे आहेत. आता त्यालाच मराठीमध्ये रक्तपट्टिका किंवा रक्तबिंबिका म्हणतात, हे त्यांना माहीत नव्हतं. मग आता इथं इंग्लिशमध्ये मात्र हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आदर्शन शुअर बरोबर आहे, 100% बरोबर आहे. कळलं? जर इंग्लिश वाचलं तर आपल्या लक्षात आलं असतं. रक्तपेशी रक्ताची गुठळी करण्यासाठी मदत करतात. आता रक्तपेशी कोणत्या अर्थाने वापरलाय? ब्लड प्लॅटलेट्स अर्थाने वापरलाय. कारण खाली बघा रिझन, ब्लड प्लॅटलेट्स हेल्प इन ब्लड क्लोटिंग. म्हणजे रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये ब्लड प्लॅटलेट्स मदत करत असतात. म्हणजे हे सुद्धा रिझन सुद्धा काय आहे? बरोबर आहे. पहिल्यांदा रिझन आणि अझर्शन हे दोन्ही बरोबर आलेले. मग आता हे दोन्ही बरोबर आलं म्हणजे आपला पुढचा ताप वाढला. काय? कारण आता पुन्हा बघायचंय, जर अझर्शन बरोबर आहे आणि रिझन बरोबर आहे तर मग बघायचं अझर्शनचं योग्य स्पष्टीकरण रिझन देतंय का. मग आता इथं रिझन देतंय का हे कसं ओळखणार? तर काय करायचं की त्याच्यामध्ये फक्त कारण शब्द टाकून बघायचं. पहिल्या वाक्याचा आणि दुसऱ्या वाक्याचा जर संबंध कारण या शब्दाने लागत असेल तर मग म्हणायचं आर हे याचं योग्य स्पष्टीकरण आहे. आणि जर संबंध लागत नसेल तर आर हे याचे योग्य स्पष्टीकरण नाही. दोन्ही खरं आहे. दोन्ही खरं आले तरच बरं का, हे पण सत्य आहे आणि हे पण सत्य आहे. असं जर दोन्ही सत्य आलं तरचा विषय चाललाय. दोन्ही सत्य नाही आलं तर मग तुम्ही डायरेक्ट 3ऱ्या आणि 4थ्यात आपल्याला ऑप्शन मिळत आहेत. आता इथं बघा, मग हे रक्तस्राव थांबवण्यासाठी म्हणजे रक्तस्राव थांबवण्यासाठी ब्लड प्लॅटलेट्सची आवश्यक असतात किंवा आवश्यकता असते. कारण रक्तपेशी रक्ताची गुठळी करण्यासाठी मदत करतात. म्हणजे रक्तपेशी कोणत्या अर्थाने? ब्लड प्लॅटलेट्स अर्थाने वापरलेले शब्द आहे. मग या ठिकाणी कारण शब्दाने या ठिकाणी अर्थ लागतोय. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर काय? तर या ठिकाणी 1 बरोबर. म्हणजे काय? ए आणि आर दोन्ही पण सत्य आहे. म्हणजे आदर्शन आणि रिझन दोन्ही पण सत्य आहे. आणि रिझन हे आदर्शनचे योग्य स्पष्टीकरण आहे. या ठिकाणी योग्य स्पष्टीकरण का? कारण या शब्दाने या दोन्हींचा अर्थ लागतोय म्हणून. जर नसता लागला तर मग हे दुसरं आलं असतं. दोन्ही सत्य आहे
परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला लिहावं लागतंय, ध्यानात ठेवा. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. आपण विजेचा आवाज ऐकण्याच्या आधी बघतो. म्हणजे वीज 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 म्हणजे कोणती आकाशात चमकती ती बरं का. आपण विजेचा आवाज ऐकण्याआधी वीज चमकताना बघतो. थोडक्यात बघतो म्हणजे काय, चमकताना बघतो. म्हणजे आपल्याला अगोदर वीज चमकताना दिसते आणि नंतर त्याच्यानंतर काय वेळाने आवाज येतो. आदर्शन बरोबर आहे, शुअर बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आहे. आता पुढचं वाचलं, कारण वाचलं. प्रकाशापेक्षा आवाज वेगाने प्रवास करतो. प्रकाशापेक्षा आवाज वेगाने प्रवास करतो का? नाही. प्रकाश वेगाने प्रवास करतोय, आवाज नाही वेगाने प्रवास करत. म्हणजे या ठिकाणी याचा आदर्शन रिझन या ठिकाणी चुकलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने जर आपण पाहिलं तर उत्तर काय यायला पाहिजे होतं, एक सत्य आहे मात्र बी खोटे आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी उत्तर यायला पाहिजे होतं. पण या ठिकाणी दिलंय काय यांनी उत्तर, तुमच्या TIT परीक्षेला शिक्षक अभियोग्यता आणि याला परीक्षेला दिलेलं विधान आहे पा 1 नंबरचं. काय दिलेलं आहे? 1 नंबर बरोबर दिलेलं आहे. मग हे कोणत्या अँगलनी बरोबर आहे? तर ह्याच्यासाठी इंग्लिश सुद्धा वाचणं गरजेचं होतं. कारण बघा इंग्लिशमध्ये काय दिलंय, लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन साऊंड. साऊंडपेक्षा लाईट वेगाने प्रवास करते. लाईट ही वेगाने प्रवास करते. हे वाक्य याचं हे इंग्लिशमध्ये वाक्य बरोबर आहे, पण त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये या ठिकाणी चुकलेलं आहे. यांनी गुगल ट्रान्सलेटर वापरलं असतं तरी तिथं चांगलं दिसलं असतं. त्यांनी सुद्धा चांगलं म्हणजे त्याचे सुद्धा वाक्य यांच्यापेक्षा बरोबर येतात. अशा पद्धतीने यांनी चूक केली आहे. म्हणजेच इथं या ठिकाणी बघा आवाज प्रकाशापेक्षा प्रकाश आवाजापेक्षा इथं शब्द पाहिजे होता, इथं नव्हता पाहिजे. प्रकाश आवाजापेक्षा वेगाने प्रवास करतो. प्रकाश हा आवाजापेक्षा काय होतो, वेगाने प्रवास करतो. म्हणजे मग हे विधान काय आलं असतं, हे सत्य आलं असतं. मग आदर्शन पण सत्य आहे आणि रिझन पण सत्य आहे. मग दोन्ही सत्य आले तर आपला पुढचा काय की मग हे वाक्य वाचायचं आणि त्याच्यामध्ये कारण शब्द टाकून पाहायचा, दोन्ही वाक्य जुळतायत का. आपण विजेचा आवाज ऐकण्याआधी बघतो कारण प्रकाश आवाजापेक्षा वेगाने प्रवास करतो. म्हणजे हे दोन्ही विधान या ठिकाणी काय जुळलेले आहेत. पहिल्यावरून दुसऱ्याचा या ठिकाणी कारण कळत आहे. पहिल्याचं कारण म्हणजे पहिल्याचं स्पष्टीकरण हे दुसऱ्याने दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधान सत्य आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणून या ठिकाणी पहिला ऑप्शन असणारा बरोबर आहे. हा पहिला ऑप्शन या ठिकाणी दिलेलाच होता. या ठिकाणी बघा तुम्हाला वाटण माझ्याकडूनच चुकलं काय, इथं मी त्यासाठी घेऊन ठेवलंय की नको असं वाटायला की सरांनी चूक केली असं त्यांच्यावर घालतात. हे पहा इथं वाचा, ट्रॅव्हल्स फास्टर, लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन साऊंड आणि वरती मराठीत काय लिहिलंय बघा, प्रकाशापेक्षा आवाज वेगाने प्रवास करतो. म्हणजे यांनी ते चुकवलेलं आहे. आणि याचं उत्तर काय दिलंय बघा, ते पण बघा उत्तर काय दिलेलं आहे, हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा या ठिकाणी आपण प्रश्न घेतोय पहा, हा 20 डिसेंबरचा प्रश्न आहे 4च्या बॅचला आलेला. लोखंडाचा तुकडा पाण्यात बुडतो. लोखंडाचा तुकडा पाण्यात बुडतो पण पाऱ्यावर तरंगतो. आपण बघितलंय लोखंड जर का आपण पाण्यात टाकलं तर बुडतं. का बुडतं? कारण आपण शिकलेलो आहेत विज्ञानामध्ये काय, लोखंडाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे म्हणून लोखंड पाण्यामध्ये बुडतं. मात्र बर्फ पाण्यात बुडत नाही. का? कारण बर्फाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे म्हणून बर्फ तरंगतो. पण आपल्याला त्याचा बर्फाचा काही विषयच नाही. लोखंडाचा तुकडा पाण्यात बुडतोय पण पाऱ्यावर तरंगतो. का? कारण आता पाऱ्याची घनता जास्त असणार आहे. पाऱ्याची घनता लोखंडाच्या घनतेपेक्षा जास्त आहे म्हणून या ठिकाणी लोखंड काय होतं, पाऱ्यावरती तरंगतं. तरंगतं का? आपण जर शिकलेलो असेल तर आहे तरंगतं, कारण पाऱ्याची घनता ही लोखंडाच्या घनतेपेक्षा जास्त आहे. म्हणजे हा नॉलेज बेस्ड प्रश्न होता. जर तुम्हाला माहितीच नसेल पाऱ्याची घनता लोखंडाच्या घनतेपेक्षा जास्त आहे तर तुम्ही हे लिहू शकत नाहीत. या ठिकाणी हे आदर्शन असणार या ठिकाणी बरोबर होतं. पण आता पुढचं कारण पण पहा,
पाण्याची घनता लोह आणि पाऱ्याच्या घनतेपेक्षा अधिक आहे. पाण्याची घनता लोखंडापेक्षा जास्त आहे का? लोखंडापेक्षा जास्त असते तर पाण्याची घनता पाऱ्याच्या घनतेपेक्षा आणि लोखंडाच्या घनतेपेक्षा जास्त आहे. जर पाण्याची घनता जास्त असते तर पाणी खाली गेलं असतं. बरोबर आहे की नाही? पाऱ्याची घनता, मग पाण्याची घनता लोखंडाच्या घनतेपेक्षा जास्त आहे का? तर नाहीये. पाऱ्यापेक्षा जास्त आहे का? नाहीये. म्हणजे या ठिकाणी हे काय आहे तर हे रिझन या ठिकाणी चुकलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ए बरोबर म्हणजेच ॲझर्शन बरोबर आणि या ठिकाणी रिझन हे चूक, म्हणजे या ठिकाणी सी ऑप्शन बरोबर आहे. काय तर सी ॲझर्शन सत्य आहे परंतु रिझन खोटे आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे उत्तर सी हे या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. त्याचप्रमाणे पुन्हा पहा काय खाली दिलेलं विधान. काय विधान? कापलेली फळे आणि भाज्या जास्त वेळ उघड्यावर ठेवू नये. बरोबर आहे, नाही ठेवायला पाहिजे. ॲझर्शन या ठिकाणी कॉमन सेन्स आहे. कापलेल्या गोष्टी, कापलेले फळं असतील, भाज्या असतील, हे जास्त वेळ नाही ठेवायला पाहिजे. ॲझर्शन या ठिकाणी 100% बरोबर आहे. त्यांच्यातील जीवनसत्व नष्ट झाले आहे. त्यांच्यातील जीवनसत्व नष्ट झाले आहे यांनी याचा काही संबंध आहे का? नष्ट कसं होईल? नष्ट पण झालेलं नाही. म्हणजे या ठिकाणी हे काय आहे? चूक आहे. कशामुळे नष्ट झालं? व्हिटॅमिन्स नष्ट होण्याचं कारण काय? काहीच नाही, नष्ट झालंच नाही. म्हणजे या ठिकाणी हे काय आहे? 100% चूक आहे. म्हणजे ए सत्य आहे आणि आर खोटे आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी पुन्हा असणारं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा आता दिलंय आपल्याला मैदानापेक्षा डोंगरावर थंडी जास्त वाजते. मग जर आपण बघितलं मैदानावर म्हणजे पृष्ठभागावर अशा या ठिकाणी जर आपण बघितलं तर जी आपल्याला जेवढं थंडी वाजते त्याच्यापेक्षा जास्त थंडी कुठं वाजते? डोंगरावर वाजते. म्हणजे आपण बघितलं उंच थंड हवेचे जे ठिकाणं आहेत ते कुठं आहेत तर उंचावरती आहेत का? जर आपण 165 मीटर जर का वर गेलो तर 1 अंश सेल्सिअसने तापमान कमी होतं. किती? 165 अंश जर वर, म्हणजे 165 मीटर जर वर गेलो म्हणजे फक्त 150 मीटरपेक्षा जास्त थोडंसं एवढं जर का आपण वरती गेलो तर 1 अंश सेल्सिअसने तापमान कमी झालेलं असतं. म्हणजे या ठिकाणी काय होतंय की उंच जसं आपण उंच जाऊ तसं काय होत असते? हवा थंड होत असते. या ठिकाणी थंड लागत असते. म्हणजे ॲझर्शन असते या ठिकाणी बरोबर आहे. रिझन काय आहे? उंची बरोबर तापमान कमी होते. हे सुद्धा रिझन सुद्धा बरोबर आहे. कारण जसं आपण उंच जाऊ तसं काय होतं? तापमान कमी होत चालतं. मग या ठिकाणी जर दोन्ही बरोबर असतील तर बघायचंय कारण हा शब्द लिहून बघायचं की हे याचं स्पष्टीकरण आहे की नाही. आपल्याला मैदानापेक्षा डोंगरावर थंडी जास्त वाजते कारण उंची बरोबर तापमान कमी होते. या ठिकाणी म्हणजे याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. ॲझर्शनचं स्पष्टीकरण कशाने केलेलं आहे? रिझनने केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर, आता इथं दोन्ही सत्य, इथं ऑप्शन दिलेलाच नाही, पण जर तसा दिला असता तर काय सांगावं लागलं असतं आपल्याला? आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. एक तर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी सहानुभूती आवश्यक आहे. एम्पॅथी इज द इसेन्शियल फॉर टीचर अँड स्टुडंट. टीचर आणि स्टुडंटसाठी असणारी एम्पॅथी आहे ती एम्पॅथी आवश्यक आहे. एम्पॅथी असायलाच पाहिजे, इमोशनली अटॅच असायलाच पाहिजे. म्हणजे या ठिकाणी हे अझम्पशन बरोबर आहे. सहानुभूती संप्रेषक आणि संप्रेषणकर्त्याला जोडते. म्हणजे या ठिकाणी संवाद साधणारा आणि संवाद ऐकणारा, बोलणारा आणि ऐकणारा या दोघांच्या मध्ये जर सहानुभूती असेल तर ती काय असते? एकमेकांना जोडत असते, एक प्रकारची ती अटॅचमेंट बनत असते. कोण? एम्पॅथी. सहानुभूती हे एक प्रकारची अटॅचमेंट बनत असते. म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा असणारं रिझन बरोबर आहे. मग आता आपल्याला दोन्ही जर बरोबर असतील तर चेक काय करायचंय?
कारण हा शब्द चेक करून म्हणजे टाकून पाहायचं की आर हे याचे स्पष्टीकरण आहे किंवा नाही. आता शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी सहानुभूती आवश्यक आहे, कारण सहानुभूती संप्रेषक आणि संप्रेषणकर्त्याला जोडते. म्हणजे याने हे स्पष्टीकरण योग्य दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 हे उत्तर बरोबर आहे. ए आणि बी, ए आणि आर दोन्ही पण सत्य आहे आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. अशा पद्धतीने आज आपण अझर्शन अँड रिझन हा घटकच्या लेक्चरला आपण अभ्यासलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.